तर लाडक्या बहिणींनो, मे महिना संपून गेला तरीसुद्धा अजून लाडक्या बहिणींना 11वा हप्ता आलेला नाही आहे, म्हणून लाडक्या बहिणीमध्ये खूप चिंता आहे. तर इथे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करताना सांगितलं आहे, ही जी योजना आहे त्यामध्ये कित्येक असे महिला आहे जे सरकारी नोकरी करूनसुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ घेत होते. म्हणून आम्ही ही योजना थोडी पैसे तर देणार आहोत, कुठेच बंद होणार नाही, पण जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते आम्ही चालू केलेले आहे, त्यासाठी पैसे डिले होत आहे, असं अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस, आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे. तर इथं ट्विटमध्ये काय आहे ते जाणून घेऊया. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा एक पण हप्ता आलेला नाही त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला एक पण हप्ता मिळालेला नाही. आणि ज्या महिलांना 10 हप्ते मिळाले आहे त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आम्हाला 10 हप्ते मिळालेले आहे. ज्या महिलांना 11वा हप्ता 2100 रुपयाचा पाहिजे त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपला व्हिडिओ गव्हर्नमेंटपर्यंत पोचायला पाहिजे आणि त्यांनीसुद्धा आपला व्हिडिओ बघायला पाहिजे, म्हणून तुम्ही एवढी प्रोसेस करा. तर जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं आहे. तर काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. कुछ भी हो जाए फिर भी लाडकी बहीण योजना बंद नहीं होगा, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तर इथे महिला सक्षमीकरण योजना बलसाठी करण्यात, तर महिला सक्षमीकरण योजना ही जी योजना आहे महिला सक्षमीकरणसाठी स्टार्ट केलेली आहे. कुठेच लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे. याचा सहकारी संस्था स्थापन करून याला कर्ज पुरवठा केला जाईल व त्यात माध्यमातून त्यांना काही ना काही उद्योगधंदे दिले जातील, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. म्हणजे महिलांना अजूनसुद्धा खूप सारे लोन आहे उद्योगधंद्यासाठी आणि खूप सारे फॅसिलिटी देऊ इच्छिता आहे. तर तुम्हाला पण लाभ घ्यायचा असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तर इथे माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू करण्यात मदत केली जाईल. राज्यात प्रधानमंत्री मोदी यांना लखपती दीदी योजनेत कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हटले. तर याच 25 लाख महिला लखपती दीदी म्हणजे ही जी योजना आहे त्या थ्रू लाडकी बहीण सक्षम व्हा, उद्योगधंद्यामध्ये उतरवा, त्यासाठी ही योजना स्टार्ट केलेली आहे. आणि इथे तुम्हाला लोन कर्ज काही असेल तर तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे ते सुद्धा मिळेल. आणि मुख्यमंत्री आपले जे आहेत तर ते लखपती दीदी बनवण्याचा आपल्याला प्रयत्न करणार आहे. तर जे काही योजनेचा लाभ आहे तुम्ही घेत आहात ती योजना कधीच बंद पडून देणार नाही, असं सुद्धा सांगितलं आहे. आता ज्या महिला सरकारी योजनेचा लाभ घेत आहे आणि सरकारी योजनेचा लाभ घेऊनसुद्धा लाडक्या बहिणीचा पण लाभ घेत होते, तर अशी संख्या 2200 वरती आहे काहीतरी. तर एवढ्या महिलांचं अर्ज रद्द करून टाकलेलं आहे. तर ही एक बॅड न्यूज आहे की तुम्हाला माहीत आहे की ही योजना फक्त जे महिला पात्र आहे त्यांच्यासाठीच केली आहे, तरीसुद्धा तुम्ही लाभ घेत आहे. तर आतापर्यंत 13,500 तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. तर जे काय हप्ता येत आहे तुम्हाला तो मंथ एंडिंगच्या वीकमध्येच येत आहे, पण आता मे महिना संपला तरीसुद्धा आलं नाही. तर इथं आदित्यताई तटकरेंनी काय ट्विट केलं आहे जाणून घेऊया. लाभार्थ्यांची पातळी ही कोणत्याही योजनेचा अंमलबजावणीतली सर्वसाधारण व नियम प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंमलबजावणी तरी ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत सेवेमधले जवळपास 2 लाख अर्ज चेक करण्यात आले आहे. आणि त्यामध्ये जे महिला सरकारी नोकरी असूनसुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ घेत होते त्यांची संख्या 2290 झालेली आहे. तर एवढ्या महिलांनी सरकारी कर्मचारी असूनसुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ घेतलेला आहे. म्हणून या योजनेमध्ये जे आता सरकार आहे ते पूर्णपणे लक्ष देऊन पूर्ण क्रॉस व्हेरिफिकेशन करून घेणार आहे. आणि खूप सारे महिला अपात्र ठरणार आहे, म्हणजे 50 लाखापेक्षाही जास्त आकडा जाऊ शकतो असा अंदाजा सरकारने दिलेला आहे. तर तुम्ही पण अगर पात्र नसाल
तर तुम्ही पण महाराष्ट्र.गव्हर्मेंट साईटवर जाऊन तुम्ही तिकडे एक ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे क्विट करायचा, तर तुम्ही करू शकता आणि ह्या योजनेचा लाभमधून वंचित राहू शकता। तर ह्या प्रकारे तुम्हाला सगळी माहिती आपल्या चॅनलवर बघायला भेटत आहे। त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा हप्ता आलेला नाही त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की आम्हाला हप्ता मिळालेला नाही। त्यांना मी अगोदरसुद्धा प्रोसेस सांगितली आहे, ती प्रोसेस नक्की फॉलो करा। आपल्या चॅनलवर व्हिडिओसुद्धा टाकला आहे की अपात्र महिलांनी काय करावं, तर त्या व्हिडिओला जाऊन तुम्ही व्हिजिट करा, नक्की तुम्हाला तिथून तुमचं सॉल्युशन मिळून जाईल। तर ज्या महिला व्हिडिओ बघत आहे सबस्क्राईब करत नाही तर त्यांना विनंती आहे सबस्क्राईब करा।